दोन्ही संघांनी दखल घ्यायची. 1 ओव्हरचा पॉवर प्ले राहील. चला स्टार्ट करून घ्या. अंपायर टीम मीटिंगला जास्त वेळ घेऊ नका. अंपायर चालू करून घ्या. मॅचेस उरकायच्यात आपल्याला. पहिला चेंडू कॅच सुटला. 1 धाव अशा तऱ्हेने पहिल्या बॉलवरती. दुसरा चेंडू सामना करेल तो अजित डेरे. दुसरा चेंडू हवेमध्ये मारलेला लॉफ्टेड शॉट आणि हा 6 मॅक्सिमम. तिसरा चेंडू प्रगतीपथावर. डॉट चेंडू. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो शुभम. तीन चेंडू ची समाप्ती. 3 चेंडू 7 रन. आणि विकेट. पहिल्याच ओव्हर मध्ये मिळालेली विकेट अजित डेरेची. शुभम यांना फलंदाजीसाठी आलेले आहेत ते पंचक्रोशीत नावाजलेले ऑलराऊंडर प्रवीण पोळ. चार चेंडूची समाप्ती. 5वा चेंडू प्रगतीपथावर. डॉट चेंडू. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो शुभम. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. उत्कृष्ट असा मारलेला लॉफ्टेड शॉट आणि यावरती 1 धाव. ओव्हरची समाप्ती. स्कोअर कार्ड वरती धावा आहेत त्या 8 धावा. 1 ओव्हर 8 धावा. टीम मीटिंग नको. स्पीड अप घ्या शिवशक्ती संघ.
दुसरं षटक घेऊन आलाय तो गौरव गवळी. यावरती एक धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. दुसरा चेंडू. डॉट चेंड वाईड चेंडू. डॉट चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो गौरव गवळी. उत्कृष्ट असा मारलेला शॉट आणि हा 4 धावा. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 रन्स. पुन्हा एकदा 4 धावा. उत्कृष्ट अशी बॅटिंगचं प्रदर्शन करतोय तो मयूर. उत्कृष्ट असा चेंडू आणि डॉट. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर गौरव गवळी यांचा. आणि 6 धावा. उत्कृष्ट असा मारलेला शॉट मयूर यांचा. 6 धावा. ओव्हरची समाप्ती. स्कोर कार्ड धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा. 2 ओव्हर 24. शेवटचं शतक प्रगतीपथावर. चला स्पीड अप घ्या गोलंदाज. गोलंदाज स्पीडअप घ्यायचंय. वॉर्मअपला जास्त वेळ नाही आपल्याकडे. उत्कृष्ट असा शॉट आणि 4 धावा.
पुढचा चेंडू प्रवीण साठी. शॉर्ट पिच चेंडू तडकवलेला एक साइडला. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रईस यांच्या मार्फत एका धावावर समाधान मानावं लागेल. 2 चेंडू. चला स्पीडअप घ्या. आजच्या दिवसातले 4 सामने अजून बाकी आहेत. सुंदर चेंडू. बॅटची आतली कड घेत यष्टी रक्षकाकडे. शेवटचे 3 चेंडू या इनिंग मधील. अवांतर वाईट चेंडू. कृपया एक विनंती, विक्रम चव्हाण, मसल द रसल, रसल द मसल यांना विनंती आहे, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. सुंदर असा तटकवलेला चेंडू 6 धावांसाठी. लांब 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 षटकार. 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते मयूर यांच्या मार्फत. संग्रामवर केलेलं आक्रमण. पुढचा चेंडू संग्राम यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु कनेक्शन व्यवस्थित नाहीये. एका धावासाठी मार्गस्थ 1 धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्क पाहायला मिळते आपल्याला भूषण परांदे, मोहन जाधव यांच्या मार्फत. स्कोर कार्ड पाहत असताना प्रीतम लोखंडे आणि कॉमेंटेटर आपले व्हॉइस ऑफ सातारा अनिकेतजी कामटे यांच्या मार्फत. शॉर्ट पिच चेंडू आणि तटकवलेला आहे. पाहूया काय होतंय. झेल टिपलेला आहे. रईस यांच्या हातामध्ये चेंडू समावलेला आहे. प्रवीण बाद झालेले आहेत. अशा तऱ्हेने इनिंग संपलेली आहे. स्कोर झालाय धाव संख्या झाली 37. 38 धावांचं आव्हान असेल शिवशक्ती सुरूर संघासमोर. चला पुढील 2 संघांना विनंती आहे टॉस साठी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे हजर राहायचे. खानापूर संघ आपला कॅप्टन बावधन संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या कवटे संघ. सुंदर असं खेळ करत असलेले दोन्ही संघ पाहायला मिळतात आपल्याला या सुरूरच्या ग्राउंड वरती. छत्रपती शिवाजी विद्यालय सुरूर, वीरबाग सुरूर या मैदानावरती सातत्याने अशा सामन्यांचे आयोजन केलं जातं. यावेळेस प्रथमतः अखंड वाई क्रिकेट असोसिएशन मार्फत 1 गाव 11ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या असोसिएशन मध्ये जवळजवळ तब्बल 22 संघांना समावेश केलेला आहे. अजून 4 संघ पेंडिंग आहेत, म्हणजे 26 संघांचा येत्या काळात आपल्याला समावेश पाहायला मिळेल. आणि सातत्याने या वर्षभरामध्ये रोटेशन मध्ये या स्पर्धा खेळवल्या जातील. त्यामुळे सर्व संघांना एक सुंदर अशी संधी, आपल्या नवीन खेळाडूंना एक प्रोत्साहन देण्यासाठी, एक मंच देण्यासाठी या अखंड वाई क्रिकेट असोसिएशनने चांगली संधी दिलेली आहे. चला दोन्ही संघ कॅप्टन आलेले आहेत. खानापूर संघाकडून कॅप्टन श्री शेखर भोसले आणि बावधन संघाकडून आलेले कुमार मयूर भोसले. टॉस होतोय श्री गजानन मोरे यांच्या मार्फत. टॉस झालाय. बावधन संघ टॉस विन. आपला निर्णय कळवून द्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, खूप वेळ घेताय.
चला दोन तडाडीचे फलंदाज या आधीच्या ओझरड्या विरुद्धच्या सामन्यामध्ये सूरज मोहिते यांनी तडाखे बंद खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. आता समोर कवठे संघाचं आव्हान असेल त्यामध्ये अगदी फिरकी गोलंदाज इंडियन शेन वन पाहायला मिळेल आपल्याला. प्रवीण पोळ सोबत बावचर. हा या मला वाटतं गतवर्षी सुरूर चषक झाला यामध्ये या दोन्ही संघामध्ये एक सामना झाला विरोधात आपापसात खेळत असताना 30 बॉल 30 सामना असताना कवठे या संघाने याच भूमीमध्ये सुरूरच्याच भूमीमध्ये सुरूर संघाला पराजित केलेले आहे 30 बॉल 30 या छोट्याशा आव्हानासमोर. आता तीच संधी आहे दोन्ही संघांना. पाहूया सुरूर संघ त्याची परतफेड करतोय की नाही. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या फलंदाज तयारीत राहा. सामना सुरू होतोय. चांगला सामना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गोरे मनीष सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवत असताना कवठे संघाचे कॅप्टन संदेश ढेरे उर्फ मेजर. चला सामना चालू. पंच गेट रेट. फुलटॉप चेंडू आणि तटकवलेला आहे क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल सुटलेला आहे. चांगली संधी होती कवठे संघाला. एक तडाखे बंद फलंदाज बाद करण्याची. क्रिकेटमध्ये म्हणलं जातं टेक कॅचेस विन मॅचेस. कॅच घ्या मॅच जिंका. पहिल्या चेंडूवर संधी होती. चला फास्ट खेळा. निर्धाव तसा चेंडू. सुंदर गोलंदाजी मनीषच्या मार्फत. पुन्हा एकदा ऑफसाइडला तटकवलेला चेंडू संधी आणि पुन्हा एकदा झेल धरणी मातेला दान. अतिशय गच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कवठे संघामार्फत. खूप चांगली संधी मिळवून दिलेली गोलंदाजाने. अगदी दोन्ही फलंदाज बाद झाले असते 2 धावा. दोन्ही फलंदाज पवेलियन मध्ये बसलेले दिसले असते. चला फास्ट घ्या. खूप लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चांगला पिकअप शॉट. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांसाठी हा खेळलेला चेंडू गौरव यांच्या मार्फत. सुंदर असा चेंडू. काय नाव आहे त्याचं? सिद्धेश मोरे. सिद्धेश आपल्याला विनंती आहे कृपया कॅमेरामॅनला जेवणाची सुट्टी द्यावी. थोडा वेळ तिथं आपण कार्यभार सांभाळावा.
चला पुढील फलंदाज बाद होतोय. चला स्पीडअप घ्या. पुढील फलंदाज येतोय दुसरा अजून एक तडाखेबंद फलंदाज रोहित पवार. क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही. कवटे संघ क्षेत्ररक्षण तयार ठेवा. सुपर 4 निघाले ना स्ट्रिक्ट वॉर्निंग अंपायरला आणि टीमांना पण. काय स्ट्रिक्ट वॉर्निंग एकदा टीमला पण देऊन टाका म्हणजे सरळ टाकतील. रोहित पवार यांचा पहिला चेंडू आणि पाहूया काय होतंय. खांद्याची कड घेऊन रिव्ह्यू नाहीये. चला स्पीडअप घ्या. एक षटक संपाप्तीनंतर 6 धावा. चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला कवटे संघाकडून. सात धावा. सॉरी चला फास्ट. पंचांना विनंती आहे कृपया फास्ट मध्ये हा सामना जलद गतीने पार पडला असेल तर आपल्याला पुढील मॅचेस साठी आपल्याला खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. नाहीतर या पुढील होणारे सामने अतिशय कमी ओव्हरीचे खेळायला पाहिजे. चला अरे एक तरी चेंडू टाक की पहिला मग बघू. टाक. चला सुंदर असा खेळलेला चेंडू. क्षेत्ररक्षण तैनात. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कवटे संघाकडून. हवेमध्ये जलाला चेंडू पुन्हा एकदा येतो. क्षेत्ररक्षण जोरदार आणि जाऊ लागे पुन्हा एकदा जर्नी माताला तेल झाला. पळत पळत एक धावर नाही. वारंवार कॅच सोडत असताना अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुंदर असा चेंडू. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. मला वाटतं कवटे संघाचं या पंचक्रोशीत खूप मोठं नाव आहे. सातत्याने केपीएल या स्पर्धा कवटेमध्ये पार पडत असतात. ओपनचे सामने देखील पार पडत असतात. चांगला संघ पाहायला मिळतो आपल्याला. वाईड चेंडू. अतिशय चांगला असा टर्न होत असताना बॉल प्रवीण पोळ यांच्या मार्फत. वाय प्रीमियर लीग 1-2चा स्टार गोलंदाज प्रवीण पोळ. पुन्हा एकदा तडकवलेला चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि आता मात्र काही चुकी नाही. आता मात्र खेळ मात्र घेतला मात्र चांगला. विकेट. शेवटी प्रयत्नांना यश आलं. सुंदर गोलंदाजी. 8 चेंडू 27 धावांचं आव्हान. क्रिकेटमध्ये कोणतंच आव्हान अवघड नसतं आणि कुठलंच आव्हान सोपंही नसतं. अवघड सोपं करण्याचं काम खेळाडूंचं असतं.
सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. चला बावधन संघाने आपला निर्णय कळवलेला नाही अजून. सुंदर पा पा काय गोलंदाजी पाहायला मिळते. प्रवीण पवार यांच्या मार्फत वावर हात वळवतायत, बॉल वळवतायत. फुलटॉस चेंडू त्याच्यावर प्रहार. 6 धावांसाठी पत्र्यावर मारलेला लांब 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 षटकार. 6 धावा. 7 चेंडू 20 धावा. आव्हान जसे जसे मोठे शॉट येतील तसे तसे आव्हान सोपे होत जाईल. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि स्वतःच्याच चेंडूवर फॉलो थ्रो मध्ये कॅच घेत असताना प्रवीण पवार विकेट. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सहा चेंडू 20 धावा. शुभम कडून पुन्हा एकदा अपेक्षा. सुरू संघाकडून सकाळच्या मॅच मध्ये लावलेले लगातार 2 षटकार अशी पुन्हा एकदा अपेक्षा असेल. 6 चेंडू 20 धावा आवश्यक. गोलंदाजीवरती आहेत ते अजित डेरे. स्ट्राइक वरती आहेत ते रोहित. दोन धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 5 बॉल 18 धावा. अशा तऱ्हेने 1 धाव. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता सुरू संघाला. दोन चेंडू 15 धावांची आवश्यकता. अशा तऱ्हेने बक्षीस पात्र होण्यासाठी कवटे संघ जवळजवळ निश्चित झालेला आहे. अशा तऱ्हेने कवटे संघ हा विजयी बक्षीस पात्र संघ. अभिनंदन कवटे संघ. चला बावधन संघ आपला निर्णय लवकरात लवकर कळवा. फिल्डिंग लावून घ्या बावधन संघ. खानापूर संघ आपले बॅट्समन त्वरित तयार झाला. सामना 3 ओव्हरचा होईल. 1 ओव्हरचा पॉवर प्ले.
चला टीम बावधन